पवित्र दीक्षाभूमीबाबत समाजकंटक पसरवत असलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. नागपूर दीक्षाभूमीचे ट्रस्टी सचिव डॉक्टर राजेंद्र गवईंचे आवाहन. रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष ओगमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी. गेल्या 2-3 दिवसापासून पवित्र दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरल्या जात आहेत. येणाऱ्या 2 वर्षामध्ये आम्हाला पवित्र दीक्षाभूमीची काय पालट करायची आहे, संपूर्ण जगामध्ये ज्याची चर्चा होईल अशा प्रकारची वास्तू करण्याचा निर्णय आम्ही सर्व सन्मान्य सदस्यांनी घेतला आहे. या पवित्र दीक्षाभूमीवरती कोणतेही मेट्रो स्टेशन होणार नाही, कोणतेही मेट्रो कार्यालय होणार नाही, कोणतेही वाहनतळ होणार नाही. 14 ऑक्टोबर आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी जे लाखो लोक येतात त्यांना सुविधा पुरविणं त्याच्यासाठी प्रथम प्राधान्य राहील, नंतर सौंदर्यीकरण आणि नंतर विकास. हा विकास करत असताना स्तूपाला कोणताही धक्का लागणार नाही, बौद्ध वृक्षाला कोणताही धक्का लागणार नाही. समाजकंटक यापूर्वी दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरत होत्या, आजही पसरत आहेत. अशा समाजकंटकांच्या अफवावरती आपण कृपा करून विश्वास ठेवू नका. आपल्याला कोणतीही शंका असेल थेट आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत. जय हिंद.